एकेकाळी एका दूरच्या देशात रंगधनुष आणि गोड रहस्याचा शोध नावाची एक कथा सुरू झाली. फार दूर असलेल्या एका राज्यात, जिथे ड्रॅगनची कथा आणि इतिहास नेहमीच चर्चेत असतो, तिथे एका मोठ्या गडबडीने सुरुवात झाली. सूर्य नावाचा एक ढगांचा पिल्लू होता, जो नेहमी आनंदी असतो आणि जिथे जातो तिथे इंद्रधनुष्याची नक्षी बनवतो. त्याच्याबरोबर मिमी नावाच्या एका मार्शमॅलो परीचे अस्तित्व होते, जिच्या अस्तित्वाने सगळीकडे व्हॅनिलाचा सुगंध दरवळत असे. एकदा काय झाले, त्या राज्याचा खजिना ज्यात प्राचीन वस्तू होत्या तो अचानक गायब झाला. राज्यात एकच चर्चा सुरू झाली. मग धाडसी अँगस समोर आला, ज्याने नेहमी हिरवे गॉगल लावले होते आणि त्याच्या टोपीवर एक खास पान होते. अँगसने लगेच तपास सुरू केला. वांग, सोफी आणि हाव नावाचे 3 मित्र या रहस्यमय गोष्टीने खूप आकर्षित झाले. अँगसने सांगितले, चला आपण या रहस्याचा शोध घेऊया, कारण जिथे हा खजिना चोरीला गेला तिथे साखरेचे कण आणि ढगांच्या कापसासारखा वास आहे. वांगला मार्शल आर्ट्सची आवड होती आणि त्याने लगेच तपासणीसाठी तयारी केली. सोफीला परीकथा आणि सुंदर प्राणी आवडतात, तिने बारीक नजर ठेवली. हावला प्राचीन गोष्टी आणि कोडी सोडवायला आवडतात, त्यामुळे तो उत्सुकतेने तयारीला लागला. अँगस म्हणाला, चला आता आपण कुजबुजणाऱ्या वनात जाऊया. कुजबुजणाऱ्या वनात पोचल्यावर झाडं खूप जुनी होती आणि हवेत एक गूढ शांतता पसरली होती. हावने ओळखले की इथे काहीतरी रहस्य आहे. सूर्य आणि मिमी पण त्यांच्याबरोबर होते. सूर्यने इंद्रधनुष्याचा मार्ग दाखवला आणि मिमीने तिच्या जादूने त्यांना छान वाटेल अशा शुभेच्छा दिल्या. या जंगलात अनेक कोडी आणि अडथळे होते. वांगने त्याच्या मार्शल आर्ट्सच्या कौशल्याने मार्ग काढला, तर सोफीने बारीक लक्ष देऊन चोरट्याचा माग काढला. हावने प्राचीन खुणा शोधून काढल्या आणि त्यावरून त्यांना समजल की चोरटा एक मार्शमॅलो खाणारा विचित्र माणूस आहे. एका ठिकाणी त्यांना एक चिठ्ठी सापडली, ज्यात लिहिले होते, मी आता मार्शमॅलो पर्वतावर काहीतरी मोठं करणार आहे. त्यानंतर ते मार्शमॅलो पर्वतावर पोहोचले. तिथे त्यांनी पाहिले तर एक रागीट म्हातारा गनोम खुजा माणूस त्या खजिन्याचा उपयोग स्वतःसाठी करत होता. पण सूर्यने त्याला हसून पाहिले आणि मिमीने त्याला एक गोड मार्शमॅलो दिला. हावने त्याला समजावले की अरे, या खजिन्याचा उपयोग सगळ्यांसाठी करायला हवा. अँगसने प्राचीन इतिहासातील गोष्टी सांगितल्या आणि सांगितले की या खजिन्याचा खरा उद्देश काय आहे. गनोमला खूप वाईट वाटले. मग त्याने खजिना परत केला. सगळ्यांनी मिळून आनंद साजरा केला आणि वांग, सोफी, हाव आणि इतर मित्रांनी दाखवून दिले की मैत्री आणि चांगुलपणा किती महत्वाचे आहेत. अखेरीस खजिना परत त्याच्या जागी ठेवला गेला आणि सगळे मित्र खूप आनंदी झाले. चला पाहूया की तुम्ही किती चांगले श्रोते आहात. तुम्ही खालील प्रश्नाचे उत्तर देऊ शकता का? या कथेमध्ये खजिना कोणी चोरला होता? चला पाहूया तुम्ही कसे स्पष्ट केले. उत्तर आहे, या कथेमध्ये खजिना एका रागीट गनोमने चोरला होता. तुम्ही उत्कृष्ट काम केले. आज तुला ही कथा वाचून ऐकवताना मला खूप मजा आली. तुला पण मजा आली अशी आशा आहे.